तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. कामावरून घरा गेल्याच्या नंतर आईन म्हाका नेल्यान पळड्यात, कारण पळड्याचं थोडा काम करूचा होता, नांगरून घेतलेला. पळड्याचो कालावधी हो दिवाळीनंतर असता वार्षिक आमचो, पण पावसामुळे सगळ्यात लेट झाला. जमीन पण ओली होती आणि ट्रॅक्टरवाल्याक पण थोडा वेळ नव्हतो कामामुळे. तर त्याच्यानंतर आम्ही नांगरून वगैरे घेतला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नांगरून घेतला. आता यामध्ये आम्ही आता भाजी वगैरे पेरतलो. भाजी मुळे काय असत म्हणजे सगळी भाजी. आणि त्यासाठी काय नाही रे घडा ती ह्यो असा पंढरी आबा ह्याची आमकां कायम मदत असता शेतीच्या कामाक. फक्त तेका त्याच्या घरच्या कामातनं टाईम होय. फक्त आमकां आता वळी करून देता तो, म्हणजे आमकां भाजी वगैरे घालूक बरी. यूट्यूबला टाकते तुका व्हायरल करते. आई हैसर अळी घालता भेंड्याची चिटकेची वगैरे, आणि पंढरी आबा हैसर मंगेरून माप करून देता आमकां, म्हणजे आमकां अळी घालूक बरी. पक्वाचं क्लासची प्रॅक्टिस करूक गेले घराकडे. क्लासची प्रॅक्टिस केल्यानंतर रात्री जेवण वगैरे झोपले आणि दुसऱ्या सकाळी परत उठल्यानंतर नानीकडे थंडी असल्यामुळे नानीकडे बसायची पाळी येईल. कारण सध्या जाम थंडी पडता. जी थंडी दिवाळीत पडाक होती ती आता सध्या पडता. घराकडची सगळी तयारी वगैरे कामं वगैरे आवरून मग मी जॉबवर येलो आहे. जॉबवर सकाळीच कलेक्शन वगैरे होतं. आता कलेक्शन केलं आणि त्याच्यानंतर थोडे टेस्ट होते, CBC वगैरे होता, आता करून घेतलं आहे. कामाक सुरुवात तर झाली. कामाक सुरुवात करून झाल्याच्यानंतर टेस्टिंग वगैरे करून झालं. त्याच्यानंतर मग रिपोर्टिंग करून घेतलं. रिपोर्टिंग वगैरे काम आवरून थोडाफार घेतल्यानंतर टिफिन खाऊन जरा कलेक्शन येत होतं, एक कलेक्शन केलं आणि परत थोडं टेस्टिंग आणि रिपोर्टिंग होतं आता केलं. हे मशनी असं ते सेमी ऑटो असतं, त्याच्यामुळे थोडा मॅन्युअली करूचं लागतं आणि थोडा ऑटो असा. तर काही टेस्ट असतात ते वेटिंग पिरियडमध्ये इन्क्युबेशनसाठी ठेवायचे लागतात. बघू शकता इथलं काम वगैरे आवरून घेतलं आहे. सॅम्पल घेऊन आता कुडाळमध्ये जायचं असा, कारण सॅम्पल कुडाळमध्ये देऊन टेस्टिंगचे रिपोर्ट घ्यायचे असतात. त्याच्यामुळे कारण स्पेशल टेस्ट असल्यामुळे ते रिपोर्ट इथे होत नाही. स्पेशल टेस्टसाठी आम्ही सॅम्पल बाहेर पाठवतो. सगळं आवरून घेतलं आहे, आता निघालं आहे. हेल्मेट वगैरे घालायचं लागतं, ऊन पण भरपूर असतं त्याच्यामुळे गॉगल घालतं आहे. तर चला तर मग डायरेक्ट भेटूया घराकडे. आता घराकडे गेल्यानंतर तयारी वगैरे करून पोखरणमध्ये जायचं असा, कारण पोखरणमध्ये माझा मामा आणि मामाचा मूळ गाव असा नरडवे. तर नरडवेच्या जत्रा असा, तिथला मूळ घर आणि मूळ गाव कशा प्रकारे असा आणि जत्रा पण कशी होती त्याचं पण ब्लॉग बनवलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांका मित्रांका वगैरे पाठवा. चला तर मग भेटूया डायरेक्ट आमच्या घरी. टॅबला लॉक करूया. जास्त सॅम्पल नसले का सर आमका सांगतात घराक जावा म्हणून, 3 वाजेपर्यंत घराक जावा. खरं तर टायमिंग असा सकाळी 8 ते दुपारी संध्याकाळी 5 पर्यंत टायमिंग असा लॅबचो. पण सॅम्पल नसला, पेशंट नसले तर मग सांगतात घराक जाऊच्यासाठी. ही माझी गाडी. ह्यो असा वेंगुर्ला कुडाळ रोड हायवे आहे ह्यो. चला तर मग निघूया आता. गाडी स्टार्ट केलं आहे, सॅम्पल ठेवत आहे बॅगेत. फुल प्रोटेक्शनमध्ये जावचं लागतं, कारण गाडी वगैरे कोणची काय धड नसता. कारण काही गाडीवाले असे मारतात गाडी का सांगा शकणार नाही. बघलात तर माणसाचं ह्या पण गावाचं नाही, एवढे फास्ट चालवत आहेत. त्याच्यामुळे फुल प्रोटेक्शन ह्या गाडीवरसून पडा काय आपटा नाही म्हणून. निमार लागता, उष्णता वाजता म्हणून गॉगल लावले डोळ्यांका, नाही तर डोळ्यातनं आग वगैरे येतात. तर चला तर मग हेल्मेटसोबत मोबाईल माउंट करूच्यासाठी माउंट म्हणजे होल्डर वगैरे भेटता, तो घेऊचो असा. कायम स्पीड माझा 40 असता, तुम्ही बघू शकता. कायम स्पीड 40 कशा. मामाच्या गावात चतुर्थीमध्ये गेलेलं आहे, गणपतीत पूजा असतात 10व्या दिवशी, तर त्यासाठी गेलेलं आहे. तर त्याच्यानंतर जाऊ नाही होतं. जत्रेक गेलेलं आहे, जत्रेक. पण तर कसा जत्रेक धावती भेट होती, म्हणजे रावाक वगैरे जाऊ नव्हतं आहे. आज आपल्याला रावाक जाऊचा तिकडे. कुडाळमध्ये ईशा शुभू गावली, तर म्हटलं आता जाताना आता घराकच जातो होतं, त्यांना बस नाही तोपर्यंत म्हटलं घेऊन जाऊया. गाडीमध्ये हवा चेक करून घेतले, कारण लॉंग रूटचा प्रवास होतो. पोखरणमधून पण डायरेक्ट जायचा होता त्याच्यामुळे. चल मग येऊ. तर मंडळीनं घराकडचं काम वगैरे आवरून घेतलं आहे, तयारी केलं आहे आणि आता निघालं आहे पोखरणमध्ये जाऊ. घराकडची थोडे व्हिडिओ करून नाही, कारण चार्जिंग करून घेतलं आहे. तर सध्या बघा काम चालू असा. त्यांचं काहीतरी लागवड वगैरे करूची असते आंब्याची वगैरे काहीतरी.
काम चालू आहे. चला तर मग आता डायरेक्ट कुडामधून कसाल मार्गे पोखरण. या मार्कंडेय मंदिराकडे काहीतरी कार्यक्रम असा, त्याच्यामुळे नाटक वगैरे पण असा. नवीन मोबाईलमध्ये ड्युएल मोड कसं दिसतं ते बघूचं होतं म्हणून ड्युएल मोड चालू केलं आहे. पंढूरच्या पुलावर पोहोचल्यानंतर ड्युएल मोड बघूया. डबल व्ह्यूचं मोड वापरून झाल्याच्या नंतर आता नाईट व्ह्यू कसं दिसतं तो बघूया. म्हणून थोडंफार जर ब्राईटनेस थोडं कमी केलं आहे, नाईट मोड केलं आणि म्हटलं चेक केलं आहे. कसालमधून डायरेक्ट पोचले मामाच्या घराकडे. मध्येच काय व्हिडिओ करून नाही, रस्ता खराब असल्यामुळे. ह्या असं मामाचं घर. हल्लीच एक गाय वेळ आली त्यांची, त्याचा वासरू ह्या. त्याच्यानंतर घरात गेल्यानंतर 2 गुंडस मांजरा दिसली. तर हे असं पर्शियन कॅट असत. अजून एक व्हाईट कलरचा असा. कपड्यांक इस्त्री केलं, मॅच बघितलं थोडी आणि जेवण घेतलं. जेवण झाल्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जाऊन निघालो. माझी गाडी काही घेऊ नाही, बुलेट काढली आणि डायरेक्ट आंबरडमध्ये पोचलो. आंबरडमध्ये थांबान पाहुण्यांसाठी बिस्किट पोडे वगैरे घ्यायचं होतो. तो बिस्किट पोडे घेतलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो नरडाव्याक जाऊ. या लोकेशन असा आंबरड बाजार हनुमान मंदिर काढला. तर इथून आमका आता राईट मारून पुढे नरडाव्याक जाऊचं असा कोळसुली मार्गे. पोखरणमधील माझा मित्र सिद्धेश सावंत त्यांनी सांगितलेलं आणि व्हॉईस ओव्हर करू नको, ऑन कॅमेरा बोलाक शिक जरा म्हणून. पण ऑन कॅमेरा बघितले तर तिसरं काहीतरी स्पीकरचा आवाज किंवा गाड्यांचा आवाज वगैरे त्याचं नॉईस वगैरे सगळं आता येत होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे काही सेपरेट माईक नसल्यामुळे मी काय ऑन कॅमेरा काय रेकॉर्डिंग करू नाही व्हॉईसचा. त्याच्यामुळे म्हटलं व्हॉईस ओव्हर करूया थोडंफार. आता आम्ही कळसुली मार्गे कुपवडा मार्गे पुढे लेफ्ट मारून दिघोळ्याच्या त्या फाट्यात पोचलो. म्हणजेच आपण किनवणेवाडीत पोचलो. किनवणेवाडीच्या तिथला ह्या पूल असा, नदीवरचा पूल असा. तिथून मग आमका पुढे जाऊन परत राईट मारूचं असा, कारण नरडा एक जाऊ गेलो आणि एक गेलो दिघोळ्यात. त्या तिथेवरून राईट मारलो आणि आम्ही पुढलं विठलादेवी मंदिरकडे. त्या ठिकाणी आम्ही जत्रेक येणार होतो, त्या ठिकाणची मंदिर आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजावट वगैरे केलेली असा, लायटिंग वगैरे छान प्रकारे झालेलं असा. काही माणसं ओळखीची दिसली. त्याच्यानंतर काही दुकानदार पण ओळखीचे दिसले, जे खेळण्यांची दुकानं किंवा खाद्याची दुकानं वगैरे लावले आणि त्यांच्यानी. अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर असा. दिवसाचा येला तर निसर्गरम्य वातावरण तुमका अनुभव मिळतला आणि या थंडीच्या दिवसातील तर अतिशय पूर्ण कोकणात म्हणजे डोंगराच्या पायथ्या गेल्या असं मस्तपैकी भास होतो तुमका, छान वाटतला. नक्कीच या मंदिरात भेट द्यावा तुम्ही पण. मी आता मंदिरात प्रवेश केला आहे, ओटी वगैरे भरूची होती त्याच्यामुळे मंदिरात प्रवेश केलं. देवीचं दर्शन घेतलं. इच्छित मनोकामना म्हणजे काय असते तर सगळे पूर्ण करून सांगितलं आहे. ओटी भरून झाली त्याच्यामुळे सजावटीचं वगैरे व्हिडिओ करूया. तो व्हिडिओ करून घेतला आहे. छान प्रकारे सजावट केलेली असं बघा. जिवंत फुलं आणि आर्टिफिशियल फुलं यांच्यापासून डेकोरेशन केलेलं होता. ह्या पण एक देवीचं मंदिर असा. इथे दशावतारी वगैरे रंगतात. तर या ठिकाणी वालावलकर दशावतार कंपनीचं नाटक असा, त्यांचं धायकालो थोडक्यात असं म्हणत जायत. चला तर मग आता तुमका जत्रा कशा प्रकारे आता भरतरी ती दाखवते. ही अशी दुकानं लागलेली असत मंदिराच्या आसपासचा परिसर. ह्या एक दुसऱ्या देवीचा एक मंदिर असा. मंदिरचं पेंटिंग छानच झालेलं, त्याच्यासोबत लायटिंग पण छान केलेली. आणि ह्या असं आमच्या मित्राचं दुकान प्रकाश पेडणेकर म्हणून. ह्यो आमच्याकडे सुंदर मिस्त्रींकडे कोरसला असता, आता सध्या नसता कारण सध्या तो जत्रेंच्या पाठी असता. त्याच्यामुळे ह्या सीझन पुरता जो धंदा असता त्याच्यामुळे तो जास्त भर धंद्याकडे देता. हात दाखव मस्करांना. जेव्हा असा रिंगी टाकूचा गेम, त्याच्यानंतर तुमका अजून एक दाखवते गेम ज्या पैशाच्या जीवावर उडीया मारतात त्या का म्हणतात. थंडी तर जाम पडलेली असा. चहाची दुकानं असतात, हॉटेलं पण असा, आईस्क्रीम पण असा आणि खाज्याची पण दुकानं लागलेली असतात. आज खरं तर बघू गेलं तर आईस्क्रीमचं खप कमी होतलो आणि खाज्याच्या दुकानाचं आणि चायच्या दुकानाचं खप जास्त होतलो. या ठिकाणी घरात उपयोगी असणारी वस्तू पण या ठिकाणी दिलेली असतात. म्हणजे सगळ्या काय खरेदी असं तर इथेच करू शकता तुम्ही, घराचं लागणारं वगैरे साहित्य. चला तर मग आता जत्रा थोडी फिरान झाली, आता पाहुण्यांच्या घराकडे जाऊया. पाहुण्यांच्या घराकडे गेल्या गेल्या आमका स्वामींचं दर्शन झाला. स्वामींचं दर्शन घेतलं आणि पाहुण्यांकडे गेलो. थंडी असल्यामुळे काय सुधरत नव्हता. पाहुण्यांनी घरात बोलवल्याने चहा पाणी वगैरे दिल्याने, तर चहासोबत आमका मोदक दिल्याने, कारण त्यांच्याकडे मार्गशीर्षचा गुरुवार होतो. त्या गुरुवारनिमित्त नैवेद्य केल्याने अजून 2 मोदक घ्यायचे होते, आवडलेले खूप त्याच्यामुळे. पण जास्त मागणं बरोबर नाही, कारण मी नवीनच होते तसं पाहुणं म्हणून. त्यांच्या घराकडे थोडी विचारपूस केली, गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिराकडे गेलो तर तेवढ्यात अंबादेवीच्या मंदिरातनं विठ्ठलादेवीकडे म्हणजे जी जत्रा असा त्या ठिकाणी पालखी येणार होती. या ठिकाणी एक मोठी परंपरा असा, प्रथा असा की 2 पालखी असत, म्हणजे एक अंबादेवीची असत आणि एक विठ्ठलादेवीची. नक्की कोणाची ती माहिती नाही, मी काय विचारूक नाही, पण 2 पालखी असत 100%. ही 2 पालखी 5 प्रदक्षिणा घातल्या जातात या मंदिरात आणि ही दोन्ही पालखी अंबादेवीच्या मंदिरातनं येतात. मागच्या वेळी व्हिडिओ केलेला आहे मी, त्यावेळी अंबादेवीच्या सप्त्या केलेलं आहे मी. सप्त्याच्या 4थ्या रात्री काहीतरी विश्वकर्मा जयंती होती तेव्हा.
तर त्या मंदिरात गेलेलो. या मंदिरात काय उत्सव नव्हता, मग ह्या मंदिरात उत्सव होता, म्हटलं जाऊन येऊया. इंस्टाग्रामवर मुक्काम पोस्ट नरडवे या पेजवर मी लिंक बघितलं आणि तिथून मग मामाच्या मुलाला बोलले जाऊया म्हणून, तर तो पण त्या रेडी झालो. फटाक्यांची आतषबाजी पण खूप केल्यानी आणि ते सर कंदील पण सोडलेले होते, पण कंदील काय वर जाऊ नाही, कारण हवा कशी पण खेळती असल्यामुळे कंदील सगळे झाडाका टाकले. जास्त अशी गर्दी भराक नाही आहे जत्रेची, म्हणजे जत्रा जास्त भराक नाही आहे, कारण थंडीचं वातावरण खूपच असा या ठिकाणी. वारं पण भरपूर चालू असा, बाजूक धरण असा, नदी पण असा, त्याच्यामुळे कसा पूर्ण वातावरण थंडगार असा. ही पालखी प्रदक्षिणा 5 फेरी असतात. 5 फेरी तुमका तरी 5 चोक 20 गाणी या ठिकाणी मंदिराकडे, आणि अंबादेवीच्या मंदिराकडनं येईपर्यंत 4-5 गाणी किंवा 7-8 गाणी तरी असतात ती म्हणायची. तेवढी गाणी वगैरे ते तिथले ग्रामस्थ दशावतार मंडळी वगैरे म्हणता, आणि तो पूर्ण पालखी प्रदक्षिणा सोहळा असं तो संपन्न केला जाता. सगळ्यांची साथ, सगळ्यांची एकजूट, परत आंबरटचा ढोलपथक वगैरे सगळा काय काय असतं तिथे. बघूक छान वाटतं, मस्त वातावरण. तुम्ही पण नक्कीच असे उत्सवात तिथं या नरडवे गावात येवा. थोडी जत्रा फिरान झाल्यानंतर आम्ही इकडं मंचुरियन खाऊन झाले. त्याच्यानंतर आम्ही मंदिर परिसरात पाहुणे भेटले, मामा भेटले, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केले, आणि गप्पा गोष्टी करता करता त्यांचा उत्सव जो असा देवीचा तो उत्सव पण बघितलं, त्याचा आनंद घेतला. आणि त्याच्यानंतर थोडीफार मंदिराची एक व्हिडिओ केली, फोटोग्राफी केली, आणि त्याच्यानंतर परत एकदा आम्ही चहा पिऊक गेलो. हे काका टेम्पोमध्ये चहा बनवते. या ठिकाणी फक्त गुळाचा चहा भेटता. तर टेम्पोमध्ये कशा बनवते तर बाहेर वातावरण खूप थंड असं आणि वारं पण खूप सुटलं, त्याच्यामुळे गॅस विजा शकतात. त्याच्यामुळे चहा घेतली आणि नंतर आम्ही घरात जाऊन निघालो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.